आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच मानवी आरोग्यावर प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। लहानपणी श्याम दररोज आईला मुलीसाठी फुलं आवडतात। एक दिवस श्यामला फुलं मिळालीच नाही। दुसऱ्या दिवशी श्याम सकाळी लवकर उठला, सगळी फुलं आणि सगळ्या गळ्यात उडवल्या। मग मुलांनी आईकडे तक्रार केली। आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व माता एका रांगेत उभ्या राहतील। त्यांच्यापासून काही अंतरावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ठेवायच्या आहेत। सर्व मातांच्या हातामध्ये एक मिरची व लांब धागा द्यायचा आहे। एक बाजू तोंडात धरतील। लीडर मातेने सूचना देताच सर्व माता धावत जाऊन मिरची बाटलीच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील। जी माता सर्वात अगोदर मिरची बाटलीच्या आतमध्ये टाकेल ती माता विजयी असेल। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपण घरकामे किंवा शेतातील कामे करताना कधी कधी कीटक किंवा मधमाशा चावतात। अशा वेळी काय करावे हे व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। मधमाशीचा डंख वेदनादायक असतो। मधमाशांना डंख मारण्यासाठी नांगी असते। ही काट्यासारखी नांगी मधमाशीच्या पोटाच्या भागाला जोडलेली असते। या नांगीतच विषाची पिशवी असते। मधमाशी डंख मारते तेव्हा ही काटेरी नांगी त्वचेमध्ये अडकते। त्यामुळे डंख मारल्यावर त्यांच्या पोटाचा भाग तुटतो, फाटतो आणि मधमाशी मरते। मधमाशी चावली म्हणजेच तिने डंख मारला तर प्रथमोपचार कसा द्यायचा ते पाहूया। ज्यांना मधमाशी चावली असेल त्यांना सर्वात पहिले सुरक्षित जागी घेऊन जा आणि त्यांना शांत करा, धीर द्या। मधमाशीनंच डंख मारला आहे ना याची खात्री करून घ्या। मधमाशीच्या डंखामुळे खूप वेदना होतात, परंतु तुम्ही घाबरून न जाता डंख मारलेल्या भागाचं निरीक्षण करा। मधमाशीची काटेरी नांगी त्वचेत अडकून राहते आणि ती अशी दिसते। त्यामुळे नांगी आत आहे की नाही हे नीट पहा। नांगी अडकलेली दिसली तर सर्वात आधी ती तिथून बाहेर काढणं आवश्यक आहे। खरवडून, दाबून किंवा नखानं कोरून नांगी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा बारीक चिमट्यात पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्नही करू नका। अशा चुकीच्या पद्धतींमुळे विष जास्त प्रमाणात शरीरात जाऊ शकतं आणि वेदना वाढू शकतात। नांगी काढण्यासाठी तुम्ही प्लास्टिकचं कार्ड म्हणजे एखादं ATM कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता। तसंच अंगठ्याचं नख किंवा चाकूच्या पात्याचा धार नसलेला भाग यांचाही उपयोग करू शकता। यापैकी जी वस्तू तुम्ही वापराल ती वस्तू अशी तिरकी पकडा। त्या वस्तूची कडा त्वचेला अशा कोनात असली पाहिजे। मग योग्य सावधानी बाळगून नांगीला सावकाश ढकलून बाहेर काढा। नांगी काढून टाकल्यावर तो भाग साबण आणि पाण्याने धुवा। खूप वेदना आणि सूज असेल तर थंड शेक द्या। बर्फ कधीही थेट त्वचेवर लावू नका। मधमाशीच्या विषात आम्लासारखे म्हणजेच ॲसिडचे गुणधर्म असतात। त्यामुळे वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा आणि थोडं पाणी वापरून दाट लेप बनवा। हा लेप डंख झालेल्या जागी लावा। आराम वाटला नाही तर 15 मिनिटांनी पुन्हा लेप लावा। त्यानंतर वेदना किंवा ॲलर्जी होऊ नये म्हणून लवकरात लवकर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या।
डॉक्टरांना न विचारता स्वतःच्या मनाने कोणतंही औषध घेऊ नका. कोणत्याही कीटकांना उगीच त्रास देऊ नका. मधाच्या पोळ्याशी मस्ती करू नका. मधमाशा स्वतःच्या बचावासाठी झुंडीने हल्ला करू शकतात. खरं तर शेतीसाठी आणि पिकांसाठी मधमाशा अत्यंत उपयोगी आहेत. चला आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. माता आणि मूल मिळून हा खेळ खेळायचा आहे. एक टाळी म्हणजे 1 दशक व 1 चुटकी म्हणजे 1 एकक. जसे 1 टाळी 2 चुटक्या म्हणजे 1 दशक व 2 एकक म्हणजेच 12. हे मातेने मुलांना समजावून सांगायचे आहे. आता माता काही टाळ्या व चुटक्या वाजवून दाखवेल. मुलाने त्यामधील एकक व दशक सांगून कोणती संख्या तयार होते हे सांगायचे आहे. मुलाला सांगण्यास काही अडचण येत असेल तर मातेने मदत करायची आहे. तर स्वस्तिक, 1 टाळी म्हणजे दशक आणि 1 चुटकी म्हणजे एकक. मग मी तुला टाळी आणि चुटकी वाजून दाखवणार आहे. तर मी संख्या ओळखून एकक आणि दशक सांगायचं आहे. आता एक दशक सांगायचं ना. दशक 2 आहे आणि एकक 1 आहे. दशक 1 आहे आणि एकक 3 आहे. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या. आजच्या कृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.